सर्वांना नमस्कार. आज मी एका पतिव्रता स्त्रीचे पुस्तक तुमच्यासमोर वाचणार आहे. तिचे नाव होते कण्णगी. या पुस्तकाचे लेखक आहेत टी.के. नागांबल, के.टी. बल्लारी आणि याचे अनुवादक आहेत प्राध्यापक अनंत व्यवहारे. पुस्तक वाचनाला सुरुवात करते. कण्णगी. महासती कण्णगी म्हणजे निश्चय आणि सामर्थ्य यांचे प्रतीक असलेली स्त्री. तिचे सर्व आयुष्य अन्यायाविरुद्ध झगडण्यात गेले. तिचे तिच्या पतीवर अगाध प्रेम होते. ती महान पतिव्रता होती. तामिळनाडू प्रांतात कण्णगी हे महिलांचे दैवत मानले जाते. तामिळनाडूतील वंजीनगर या गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी एक मंदिर कण्णगी देवीचे आहे. तेथेच नव्हे तर अनेक गावातही कण्णगीची मंदिरे आढळतात. तेथील श्रद्धाळू महिलांचा असा समज आहे की पातिव्रत्याची प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे कण्णगी. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने लोक कण्णगीचा उत्सव साजरा करतात. कण्णगी देवीचे चरित्र अद्भुत व रम्य आहे. 2ऱ्या शतकातील महाकवी इळंगो अडिगल ह्याने लिहिलेल्या शिलप्पदिगारम या महाकाव्यात कण्णगीची कथा वर्णिली आहे. आपला भारत साऱ्या जगात पुण्यभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्या काळी दक्षिण भारतात चेर, चोल, पांड्य इत्यादी नावाची अनेक राजघराणी होती. त्यात चोल राज्य हे एक प्रगत व भरभराटीस आलेले राज्य होते. चोल राज्याची राजधानी कावेरीपट्टण येथे, चेर प्रदेशाची वंजीनगर येथे, तर पांड्य राज्याची राजधानी मधुरा येथे होती. कावेरी नदीच्या तीरावर वसलेले कावेरीपट्टण हे धनधान्याने संपन्न नगर व दक्षिण भारताचे एक भूषण होते. त्या नगरीत मानायगण नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला कण्णगी नावाची एकुलती एक मुलगी होती. ती सौंदर्याने लक्ष्मी, बुद्धीने सरस्वती व औदार्याने लोकमाता पार्वती होती. सुस्वभावी असल्यामुळे कावेरी नगरीत ती लोकप्रिय होती. ती नेहमी सदाफुलीप्रमाणे प्रसन्न असावयाची. मधुभाषिणी असल्यामुळे लोकही तिचा योग्य मान ठेवीत असत. विवाह. त्याच नगरात माचात्तुवान नावाचा एक धार्मिक वृत्तीचा व्यापारी राहत होता. तो कर्णाप्रमाणे दानशूर होता. त्याला कोवलन नावाचा एकच मुलगा होता. तो बुद्धिमान, गुणवान व रूपवान होता. तो निष्ठेने आणि प्रामाणिकपणे वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करी. एक शुभमुहूर्तावर कण्णगी आणि कोवलन यांचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला. अनेक श्रीमंत व्यापारी आणि नगरातील प्रतिष्ठित नागरिक त्या विवाह समारंभास उपस्थित होते. हे दाम्पत्य एकमेकांना अनुरूप असलेले पाहून सर्वांनाच ह्या विवाहामुळे आनंद झाला. त्या उभयतांना मोठ्या प्रमाणावर उपहार मिळाले. ह्या प्रसंगी चोलराजा मावण्णकिल्ली ह्याने सुद्धा नवविवाहितांना अमूल्य वस्तूंचा आहेर केला. तेथील परंपरेप्रमाणे कोवलनच्या मातापित्यांनी त्या दोघांकरिता एक सुंदर भव्य घर बांधून दिले. ते सर्व दृष्टींनी सुसज्ज होते. त्यांच्याजवळ भरपूर पैसा होता आणि सेवेसाठी दासदासी होत्या. कोवलनच्या स्वभावामुळे त्यांच्याकडे लोकांची सारखी ये जा असे. उत्साही आणि हसतमुख राहून कण्णगीने आपल्या गुणांमुळे सर्वांनाच आपलेसे केले. ती आता आपल्या स्वतःच्या घरात पतीबरोबर आनंदाने राहू लागली. कण्णगी आपल्या पतीच्या सेवेत नेहमी मग्न राही. कोवलनला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही ह्याची ती काळजी घेई. घरात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे ती मनापासून स्वागत करी. गरिबांना ती नेहमीच मदत करी. कण्णगी ही त्या नगरातील सर्वांची आवडती स्त्री होती. तिच्या हसण्या वागण्यामुळे ती कावेरीपट्टणचा जणू कंठमणीच झाली होती. एक आदर्श पत्नी म्हणून त्या नगरात ती ओळखली जाऊ लागली. कण्णगी कोवलन यांचा संसार मोठ्या सुखासमाधानात चालू होता. ते पाहून त्यांच्या मातापित्यांनाही धन्यता वाटत होती. पण कण्णगीचे दैव काही वेगळेच होते. कोवलन माधवी. कावेरी नगरात दरवर्षी इंद्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असे. 28 दिवस चालणाऱ्या ह्या उत्सवात नृत्य, संगीत व हास्यविनोद इत्यादी कार्यक्रम होत असत. कावेरी नगरात जणू दिवाळी साजरी होत आहे असे भासत असे. आपल्या राजाला विजय आणि वैभव प्राप्त व्हावे अशी प्रार्थना याप्रसंगी राज्यातील स्त्री पुरुष, सैनिक, व्यापारी, विद्वान मंडळी इंद्राजवळ करीत असत. त्याप्रसंगी इंद्रदेवाची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा होत असे. इंद्राच्या चांदीच्या मूर्तीला कावेरी नदीच्या पाण्याचा महाअभिषेक होत असे. त्यानंतर इंद्रदेवाची शोभायात्रा कावेरी नगरातील प्रमुख पथावरून जाई व मंदिरात इंद्रदेवाची प्रतिष्ठापना होई. नंतर विभिन्न कलांचे प्रदर्शन जवळजवळ महिनाभर चाले. कला, नृत्य, संगीत, साहित्य इत्यादींना ह्या उत्सवात प्रोत्साहन मिळत असे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील त्या देशातील त्या क्षेत्रातील महान कलावंत ह्या इंद्रोत्सवात उपस्थित राहत असत.
व आपल्या कलेचे प्रदर्शन करून लोकरंजन करीत असत. त्याचबरोबर राज्यमान्यता मिळाल्यामुळे त्यांची प्रतिष्ठाही वाढत असे. त्या गावात चित्रापती नावाचे एक प्रख्यात कलाकार घराणे होते. त्याची कीर्ती दक्षिण भारतात सर्वत्र होती. चित्रापतीला माधवी नावाची एक कन्या होती. माधवी नृत्यकला निपुण होती. तसेच ती संगीतामध्ये व भरतनाट्याच्या अभिनयकलेमध्ये अतुलनीय होती. लहानपणापासूनच तिला ह्या विषयांमध्ये गोडी होती. सतत अभ्यास करून व आपल्या कलेचे अनेक ठिकाणी कार्यक्रम करून तिने नृत्य क्षेत्रात मोठेच नाव कमाविले होते. चोल राजासमोर आपल्या कलेचे प्रदर्शन करावे, इंद्रोत्सवात सर्वांसमोर नृत्याचा कार्यक्रम करावा व राजाची शाबासकी मिळवावी ही तिची अनेक दिवसांची इच्छा होती व तिने तशी तयारीही केली होती. ही संधी तिला लवकरच मिळाली. अकस्मात कावेरी नगरीतील इंद्रोत्सवात भाग घेण्याचे निमंत्रण तिला राजाकडून गेले. त्या वर्षी माधवीचे नृत्य हे इंद्रोत्सवाचे मोठे आकर्षणच होते. चोल राजाचा महाल वैभव संपन्न होता. त्याची रचना निष्णात शिल्पकारांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने केली होती. आवाजाचा प्रतिध्वनी अजिबात नव्हता. प्रत्येकास नृत्य स्पष्ट दिसण्याची व संगीत ऐकू येण्याची सोय होती. प्रकाश योजना तर अशी होती की त्या रंगमंदिरात कोठेही सावली पडत नसे. ते रंगमंदिर पाहण्यास आणि अनेक नागरिक नित्य येत असत. यंदा सर्वोत्कृष्ट नर्तकी माधवी हिचे नृत्य पाहण्यासाठी दूरदूरच्या रसिकांची अलोट गर्दी झाली होती. नगरातील सर्व छोट्या मोठ्या नागरिकांनीही आपली हजेरी लावली होती. चोलराजा येताच सर्व लोक उभे राहिले व राजा आपल्या सिंहासनावर विराजमान होताच सर्वजण खाली बसले. ठरल्या वेळी अनेक दागिन्यांनी विभूषित अशा माधवीने रंगमंचावर प्रवेश केला आणि एक मनमोहक नृत्य सादर केले. तिने मृदंगाच्या तालावर विविध भाव आणि अभिनयछटा प्रेक्षकांसमोर सादर केल्या. मृदंगाच्या बोला बरहुकूम होणारे तिचे पदविन्यास कानाला आनंद देणारे होते. श्वास रोखून सर्व प्रेक्षक नृत्य पाहत होते. ह्या प्रेक्षकांमध्ये कोवलनही होता. तो सुद्धा माधवीचे नृत्य पाहून मंत्रमुग्ध झाला. प्रेक्षकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. कलारसिक कोवलन माधवीच्या मुद्राभिनयामुळे तिच्याकडे आकृष्ट झाला. दोघांच्या नजरेत प्रेमछटा उमटल्या. दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि मनात एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले. दोघांच्याही ओठावर स्मित उमटले. नृत्य संपले. चोल राजाने माधवीचा गौरव करून तिला पुष्कळसे धन आणि एक रत्नमाला बक्षीस दिली. अनेकांनी टाळ्या वाजवून माधवीचे कौतुक केले आणि तिला उपहार दिले. कोवलन हे सर्व पाहत होता. नृत्य संपूच नये असे त्याला वाटत होते. तो एकदम भानावर आला. माधवी आपली व्हावी असे त्याला वाटू लागले आणि तसेच घडले. चोलराजाने दिलेल्या रत्नमालेला वरमाला संबोधून आपल्या दासीकडून माधवीने घोषणा केली की जो पुरुष ह्या हाराच्या किमतीच्या दुप्पट पैसे देऊन हा हार विकत घेईल त्याला माधवी ही वरमाला घालेल आणि माधवी त्याची होईल. प्रेक्षकात कुजबूज सुरू झाली. माधवी प्राप्त करून घेण्याची ही नामी संधी होती, पण त्या हाराची किंमतही खूप होती. ह्या दुप्पट किंमत देऊन तो हार विकत घेणे सोपे नव्हते. अनेक श्रीमंत व्यापारी विचार करू लागले, परंतु हाराची किंमत पाहून मागे हटले. पण ही घोषणा ऐकताच कोवलन आनंदला. तो घरचा श्रीमंत तर होताच व त्याला माधवीबद्दल प्रेमही निर्माण झाले होते. म्हणून काहीही विचार न करता त्याने हाराची दुप्पट किंमत दिली व माधवीसह हार पटकाविला. तो माधवीचा धनी झाला. पैशाच्या धुंदीत तो कण्णगीला विसरला. कोवलनने तोच हार माधवीला पुन्हा भेट दिला. माधवी संतोषली. तिने त्या हाराचा स्वीकार केला व आपल्या प्राणप्रिय पतीबरोबर ती कावेरी नगरीत राहू लागली. प्रेमांध झालेल्या कोवलनला कण्णगीची पुसटशी आठवणसुद्धा झाली नाही. कण्णगीचा पतिवियोग. अनेक दिवस लोटले. कोवलन आज उद्या केव्हा तरी येईल असे कण्णगीला सारखे वाटत होते, पण व्यर्थ. कोवलन परत आलाच नाही. कण्णगीला अतीव दुःख झाले. कोवलनच्या वियोगामुळे तिला कशातच स्वारस्य वाटेना. ती दिवसेंदिवस कृश होऊ लागली. आपल्या सर्व साजशृंगाराचा तिने त्याग केला. तिचे बोलणेही कमी झाले. ज्याच्यावर तिचे प्राणापेक्षाही जास्त प्रेम होते त्या कोवलनची आठवण काढून ती रात्रंदिवस रडू लागली. शुभ्रवेश परिधान करून एखाद्या संन्यासिनीप्रमाणे ती आयुष्य काढू लागली. तिने आपल्या नशिबाला दोष दिला, परंतु आपल्या पतीवर कोणतेही आरोप तिने केले नाहीत. त्याचे नेहमीच चांगले व्हावे ही इच्छा तिच्या मनात सतत वसत असे. अत्यंत धीराने गंभीरपणे शांतचित्त राहून ती पतिवियोग सहन करू लागली व आपला सारा वेळ ईश्वरचिंतनात घालवू लागली. कोवलन आणि माधवी यांची ताटातूट.
इकडे कोवलन आणि माधवी आनंदाने दिवस घालवित होते. कालांतराने त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव काय ठेवावे, त्या दोघांनाही हा प्रश्न पडला. बारशाचा दिवस उगवला. एकाएकी कोवलनला त्याच्या आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली. एकदा कोवलनचे पूर्वज जहाजाने परदेश प्रवास करीत असताना समुद्रात एकाएकी तुफान आले. जहाज बुडते की काय असे वाटू लागले. त्या वादळातून वाचविण्यासाठी त्यांनी त्यांची कुलदेवता मणिमेखला देवी हिचा धावा केला. तिची मनोभावे पूजा केली. देवीने पूर्वजांची त्या संकटातून सुटका केली. तेव्हापासून कोवलनच्या कुटुंबातील सर्वजण मणिमेखला देवीचे भक्त झाले आणि कोवलनने आपल्या मुलीचे नाव मणिमेखला असे ठेवले. कन्याप्राप्तीच्या आनंदामुळे माधवी कोवलन यांना आकाश ठेंगणे वाटू लागले. मणिमेखला, कोवलन, माधवी यांचे दिवस आनंदात जाऊ लागले. काही वर्षे लोटली. एका इंद्रोत्सवाच्या वेळी माधवी व कोवलन समुद्रकाठी फिरावयास गेले होते. त्याचवेळी शेकडो नागरिकही तेथे सहलीसाठी आले होते. त्या समुद्रकिनारीच कावेरी समुद्राला मिळत होती. ते सरिता सागराचे अपूर्व मिलन पाहून कोवलन आनंदाने नाचू लागला. माधवीच्या हातात वीणा होती. ती घेऊन तो गाऊ लागला. वीणेच्या झंकाराबरोबर त्याचा स्वरविलास मोठ्या तल्लीनतेने चालू होता. त्या गायनात तो कावेरीचे वर्णन स्त्री म्हणून व सागराचे पुरुष म्हणून करू लागला व त्यांच्या संगमाचे चित्र रंगवू लागला. माधवीलाही राहवले नाही. तिने चोलराजाची स्तुती करणारे गीत गाण्यास प्रारंभ केला. त्यात चोलराजाच्या शक्ती, बुद्धी, गुण यांचे वर्णन होते. ते गीत ऐकताच कोवलन चमकला. त्याचा गैरसमज झाला. त्याला वाटले माधवीचे कोण्या परपुरुषावर प्रेम आहे. त्याचे चित्त विचलित झाले. माधवीचे त्याच्यावरचेच प्रेम संपले आहे असा समज त्याने करून घेतला. रागाने लालबुंद होऊन माधवीशी काही न बोलता तो तेथून निघून गेला. माधवी भानावर आली तेव्हा तिला समजले की कोवलनने तिचा त्याग केला आहे. तिने आक्रोश केला व ती रडू लागली. तिचे कोवलनवर मनापासून प्रेम होते. तिला रोज वाटे की कोवलन परत येईल, पण कोवलनने तिला सोडले ते कायमचे. कोवलनच्या भेटीच्या आशेत ती आपले वाईट दिवस कंठू लागली. विरहामुळे ती दिवसेंदिवस कृश व म्लान दिसू लागली. कोवलन कण्णगी यांचे पुनर्मिलन. कण्णगी दुःखात जीवन व्यतीत करत होती. एका रात्री तिला एक भयंकर स्वप्न पडले. त्या दिवशी सहजच तिची बालमैत्रीण देवंदी तिच्याकडे आली. कण्णगीला राहवले नाही. तिने ते स्वप्न देवंदीला सांगितले. काल स्वप्नात मी आणि माझे पतिदेव कोवलन एका राज्यात गेलो होतो. तेथे माझ्या पतीवर एका चोरीचा आरोप ठेवण्यात आला व नंतर त्याला ठार मारण्यात आले. हे सर्व मी चिडून राज्यसभेत राजाला सांगितले. राजाने अविचाराने माझ्या पतीला मारले हे मी पुन्हा पुन्हा राजाला पटवून सांगत होते, पण तो मानेना. शेवटी चिडून मी शाप दिला व संपूर्ण नगर आगीने भस्म करून टाकले. शेवटी मी सुद्धा प्राणत्याग केला व माझ्या पतीजवळ स्वर्गात गेले. देवंदी म्हणाली, हे स्वप्न फारच अशुभ आहे. काहीतरी भयंकर होणार ह्याची ही जणू पूर्वसूचनाच आहे. आपण ईश्वराचा धावा केला पाहिजे. आजच तू कावेरी संगमावरच्या कामदेव मंदिरात जा व त्याची पूजा कर. ईश्वर कृपेने तुला कोवलन जरूर भेटेल. माझे पती हेच माझे ईश्वर आहेत. त्यांना सोडून मी दुसऱ्या कोणाची पूजा का करावी? पतिसेवा हेच माझे ब्रीद आहे व ते मी मरेपर्यंत पाळील. मी कोवलनची धर्मपत्नी आहे. शुद्धाचरण करणारी आहे. पिता, माता, पुत्र, भाऊ हे सर्व आपापल्या भाग्याप्रमाणे राहतात. पण पत्नी ही पतीची सर्वार्थाने सहचारी असते. त्याच्या पापपुण्यात तिचा सारखा वाटा असतो. पत्नी ही पतीच्या भाग्याचे अनुसरण करते. स्त्रियांकरता पती हाच आधार असतो. आज माझे पती माझ्याजवळ नाहीत. मी निराधार आहे. पण म्हणून पती सोडून मी अन्य कुणाचीही पूजा बांधणार नाही. मग माझ्या नशिबात असेल तसे होईल. पण माझे व्रत मी सोडणार नाही, कण्णगी म्हणाली. कण्णगीचे हे विचार ऐकून देवंदी थक्क झाली. संकटकाळीसुद्धा आपल्या व्रताचा पुनरुच्चार करणाऱ्या कण्णगीचे तिला विशेष कौतुक वाटले. ह्याला म्हणतात पातिव्रत्य. त्या दोघींचा अशा प्रकारे संवाद होत असतानाच अकस्मात कोवलन तेथे आला. कण्णगी आश्चर्याने त्याला पाहू लागली. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिचे मन विस्मयाने तसेच पुनर्मिलनाच्या आनंदाने नाचू लागले. एखाद्या अंधाऱ्या घरात एकाएकी प्रकाश यावा व सारे घर तेजाने लख्ख उजळून निघावे तसे झाले. ती धावतच कोवलनजवळ आली आणि त्याच्या पाया पडली. एखाद्या म्लान फुलाप्रमाणे कण्णगी कांतीहीन व कृश झाली होती. कोवलन म्हणाला, कण्णगी, मी तुला फार त्रास दिला. तुझ्यासारखी रूपवती, गुणवती स्त्री सोडून मी उगाचच एका धोकेबाज स्त्रीच्या प्रेमात पडलो. माझे सर्वस्व नष्ट झाले आहे.
आता मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप होत आहे. हा देह तुला भेटण्याआधीच का नष्ट झाला नाही? कन्नगी, मी कोणत्या तोंडाने तुझ्याकडे पाहू? काय करावे हेच सुचत नाही. माझा पैसा, प्रतिष्ठा, चारित्र्य सर्व काही नष्ट झाले आहे. उरले आहे ते केवळ कोवलनचे शरीर. कन्नगी, मला क्षमा कर. मी फार लज्जित झालो आहे. आपल्या पतीला समजावीत कन्नगी म्हणाली, स्वामी, आपण पैशाची चिंता करू नका. तुमच्या सुखासाठी मी सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे. पती हाच माझा देव. माझ्या वडिलांनी मला अमोल पैंजणे दिली आहेत. ती आपलीच आहेत. आपण ती घ्यावी. कन्नगीच्या मनाचा तो मोठेपणा पाहून कोवलनला वाटले, पहा, ही किती थोर मनाची आहे. माझ्या एवढ्या घोर अपराधाबद्दल एक अक्षरही हिने उच्चारले नाही. उलट आपली मौल्यवान पैंजणे देऊ केली. तो म्हणाला, कन्नगी, तुझे मन किती मोठे आहे. ह्या पैंजणांपैकी एक जरी आपण विकले तरीसुद्धा आपल्याला भरपूर द्रव्य मिळेल आणि ह्या पैशावर आपण बराच पैसा मिळवू शकू. आता ह्या गावात राहायची माझी इच्छा नाही. आपण कुठेतरी दूर जाऊ. मधुरा नगरीत. त्यानंतर पतीच्या म्हणण्याप्रमाणे कन्नगी पतीबरोबर जाऊ लागली. वाटेत कबुंदी अडी नावाच्या एका जैन साधूंचे त्यांनी दर्शन घेतले. त्यांनी वंदन केले. कन्नगी कोवलन यांची ओळख झाल्यावर साधू त्यांना म्हणाला, हा रस्ता निर्मनुष्य आहे. वाटेत अनेक जंगली जनावरे आहेत. तेव्हा तुम्ही ह्या वाटेने एकटे जाणे योग्य नाही. मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो. नंतर ते तिघे प्रवास करू लागले. दुपारच्या कडक उन्हात प्रवास करणे त्यांना कठीण होऊ लागले. म्हणून ते दिवसा विश्रांती घेत आणि रात्री प्रवास करीत. जाता जाता साधू कधी पांड्यराजाच्या वैभवाचे आणि धर्मनिष्ठेचे गुणगान करी, तर कधी जैन धर्माच्या महान तत्वांचे वर्णन करी. ह्या स्तुती गायनामुळे ते प्रवासाचा थकवा विसरत असत. मधुरा नगरीच्या मध्यभागी मीनाक्षी देवीचे मंदिर आहे. तेथे दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने मीनाक्षी देवीचा नवरात्रोत्सव साजरा होत असे. ह्या मंदिराला मध्य मानून मधुरा नगरीचा विस्तार झाला होता. नगरीतील कोणत्याही चौकातून मंदिराचे शिखर दिसत असे. धर्मप्रिय राजा आणि राजनिष्ठ प्रजा ह्यांच्या आपसातील प्रेमामुळे मीनाक्षी देवीच्या उत्सवाला आनंदाचे उधाण येत असे. साहजिकच कन्नगी कोवलन ह्यांना असे वाटले की ह्या नगरात आपण घर केल्यास आपल्या गुणांची चीज होईल. नगरीजवळ पहाटे पहाटे येताच त्यांच्या कानी मीनाक्षी मंदिरातील मंगलध्वनी आले. ते तिघेही वेगे नदीच्या काठी आले. नावेत असून त्यांनी नदी पार केली व ते मंदिराच्या प्रवेशद्वारी आले. पण कन्नगी काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या त्या अशुभ स्वप्नाच्या आठवणीने अस्वस्थ झाली होती. तिचे हृदय चिंता आणि भीतीने भरून गेले होते. आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले आहे ह्या काळजीने ती अस्वस्थ झाली. पण आपल्या पतीला दुःख होऊ नये म्हणून तिने आपली अस्वस्थता दिसू दिली नाही. मीनाक्षी देवीच्या दर्शनानंतर ते तिघेही एका प्रतिष्ठित वेटाळात आले. कन्नगीला व त्या साधूला तेथेच सोडून कोवलन एकटाच स्नानपूजा करण्यासाठी तलावाकडे निघाला. माधवीचे पत्र. तिकडे कोवलनच्या वियोगामुळे माधवी दुःखी झाली होती. एकामागून एक दिवस जात होते. अनेक दिवसांच्या कोवलनच्या विरहामुळे त्याची आठवण काढीत माधवी अश्रू ढाळीत होती. पण कोवलन परत आला नव्हता. शेवटी तिने एक पत्र लिहिले व ते कौशिक नावाच्या विद्वान ब्राह्मणाजवळ दिले आणि कसेही करून ते कोवलनला नेऊन देण्याची त्याला प्रार्थना केली. कौशिकने ते मान्य केले. माधवीचे पत्र घेऊन तो निघाला. वाटेत अचानक मधुरेच्या तलावाजवळ कौशिकला कोवलन दिसला. पण त्याला खात्री नव्हती हा कोवलनच आहे किंवा नाही अशी शंका त्याला आली. तो ब्राह्मण हुशार होता. कोवलनला माधवीचे स्मरण कसे करून द्यावे त्याला युक्ती सुचली. त्या तलावात उगवलेल्या माधवी नावाच्या वेलींना उद्देशून म्हणाला, हे माधवी वेलींनो, ज्याप्रमाणे माधवी देवी कोवलनच्या वियोगाने सुकली त्याचप्रमाणे तुम्ही देखील रोडावलेल्या दिसता. तुमची स्थिती माधवीसारखीच कांतीहीन आहे. माधवीचे दुःख तुम्हाला कसे कळले? हे ऐकून कोवलनला आश्चर्य वाटले. त्याने त्या ब्राह्मणाची विचारपूस केली. तेव्हा तो चतुर ब्राह्मण त्याला म्हणाला, कोवलन, तुझे आईवडील तुझ्या विरहामुळे फारच दुःखी आहेत. तुझ्या शोधासाठी त्यांनी जगभर माणसे पाठविली आहेत. बिचारी माधवीसुद्धा तुझ्या विरहाने तडफडत आहे. तिने तुझ्यासाठी एक पत्र दिले आहे. हे सुहृदयी सज्जना, हे पत्र घे आणि वाच. ते पत्र पाहून कोवलन चिंतामग्न झाला. माधवीने लिहिले होते, स्वामी, मला क्षमा करा. मी तुम्हाला फार बेचैन केले. माझ्यामुळे तुमचे सर्वस्व गेले. याचा मला पश्चाताप होत आहे. मला क्षमा करा. तुम्ही जेथे असाल तेथे सुखासमाधानाने आनंदात राहावे हीच माझी इच्छा आहे. आपल्या चरणांना मी वंदन करते व आपला निरोप घेते. कोवलनने ते पत्र पुन्हा पुन्हा वाचले. त्याच्या डोळ्यात आसवे उभी राहिली.
माधवीच्या गाण्याचा चुकीचा अर्थ घेऊन त्याने तिच्यावर संशय व्यक्त केला होता. ह्या त्याच्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला. वास्तविक माधवी निर्दोष व निरपराधी होती. आपण उगीचच तिच्याबद्दल गैरसमज केला होता. ह्याची त्याला खंत वाटू लागली. तो निराश झाला. त्या अवस्थेतच त्याने आपल्या आईवडिलांना देण्यासाठी एक पत्र माधवीच्या नावे लिहिले. ते त्या ब्राह्मणाजवळ दिले व तो तेथून निघून गेलो. नंतर कोवलन आणि कण्णगी ह्यांना घेऊन कौंदी अडी भद्रकाली मंदिरात पोहोचले. तेथे माद्री नावाची वृद्धेशी त्यांचा परिचय झाला होता. त्या वृद्धेने कौंडी अडी यांना वंदन केले. प्रसन्न होऊन साधू महाराज ह्या वृद्ध स्त्रीला म्हणाले, हे जोडपे पुण्यवान आहे. कावेरी नगरीतील हे श्रीमंत जोडपे आता दुर्दैवाने गरीब झाले आहे. ते पुन्हा चांगल्या स्थितीत येईपर्यंत तू त्यांचे रक्षण कर. हे सांगून कौंदी अडी निघून गेले. कण्णगी आणि कोवलन ह्यांना माद्री आपल्या घरी घेऊन गेली. आपल्या घराशेजारच्या एका झोपडीत तिने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्यांना संसार थाटण्याकरिता उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या. गरिबीत परंतु समाधानाने कण्णगी व कोवलन तेथे राहू लागले. कण्णगी पूर्वीप्रमाणेच आपल्या पतिसेवेत मग्न झाली. कोवलनही आपल्या पत्नीची काळजी घेऊ लागला व आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवू लागला. धन्यवाद.